Hello students, ninth standard, subject English, unit number 1.4, the story of tea. We have finished yesterday. Today we are going to solve English workshop. See on page number 22. English workshop आपण the story of tea वरती आज पाहणार आहोत. The story of tea we have learned. चहाची गोष्ट ही आपण वाचलेली आहे, समजून घेतलेली आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींचा उहापोह झालेला आपण पाहिला की चहाचा उगम किंवा चहाचा शोध कसा लागला, कोणत्या देशामध्ये लागला, बाकीच्या देशामध्ये ते चहा कसा पसरला, बाकीच्या देशापर्यंत कसा पोचला गेला, पोचल्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे कुठं कुठं पोचला, त्यानंतर भारतामध्ये कसा आला, भारतातल्या कुठल्या भागामध्ये चहाची लागण होते, चहाचे मळे आहेत, चहाची झाडं लावली गेली. मग चहाचे प्रकार किती आपल्याकडं, त्याच्या पानाचे सांगितलं आपण बघितलं 3 प्रकारचे चहाचा वर्गीकरण केलं जातं, हे की नाही. छोटा चहा, मोठा चहा, मध्यम त्या पानाच्या आकारावर त्याचा प्रकार ठरतो चहाचा. त्यानंतर बघितलं आपण की भारताच्या कोणत्या भागामध्ये चहाची लागण मोठ्या प्रमाणामध्ये होते, भारतामध्ये चहा कसा आला आणि भारतातून परत कुठल्या वर्षी युरोपला ब्रिटनला चहा पाठवला गेला आणि वेगवेगळ्या देशांमधली चहा पिण्याची स्टाईल कशी आहे, चहा बनवण्याची स्टाईल कशी आहे, कसा चहा बनवला जातो. मग आपण कोरिया बघितला, जपान बघितला, आहे की नाही, रशिया बघितला, त्यानंतर भारत बघितला आणि शेवटी आपण बघितलं की आपल्याकडे सुद्धा खूप चहाचे शौकीन लोक आहेत, चहा वेगवेगळ्या पद्धतीने बनवणारे लोक आहेत. आणि या ठिकाणी आपण बघितलं की भारतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं, फॉर एक्झाम्पल म्हणजे आलं टाकून त्यानंतर मसाल्याचा वापर करून चहा बनवला जातो, की यामध्ये वेगवेगळे फ्लेवर टाकून, जसं जस्मिन टी, ग्रीन टी, लेमन टी इत्यादी प्रकारचा चहा जो आहे हा भारतामध्ये बनवला जातो. त्यानंतर काही देशांमध्ये आपण बघितलं की चहाच्या पार्टीज केल्या जातात, मोठमोठ्या मेजवान्या चहाच्या केल्या जातात. त्यानंतर चायनामध्ये आपण बघितलं की अर्धाच कप चहा दिला जातो आणि अर्धा कप जो आहे रिकामा ठेवण्याची तिथं पद्धत आहे, की जेणेकरून त्या रिकाम्या कपमध्ये आपली मैत्री ठेवायची असते. म्हणजे सगळे मित्र, नातेवाईक बसून किंवा मित्र बसून ही चहाची मेजवानी करण्याची पद्धत त्या ठिकाणी आहे. तर मग वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं चहा सर्व केला जातो. मग कुठल्या देशामध्ये चहा कसा बनवला जातो, कशामध्ये बनवला जातो, हेही आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. तर स्टोरी ऑफ टी मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकलेलो आहे. आता पान नंबर 22 वरती बघा, इंग्लिश वर्कशॉप. आता इंग्लिश वर्कशॉप बघत असताना पहिला प्रश्न आपण बघतोय की लिस्ट ऑल द नेम्स ऑफ जिओग्राफिकल प्लेसेस मेन्शन्ड इन द पॅसेज. की या पॅसेजमध्ये आलेले जिओग्राफिकल प्लेसेस म्हणजे भौगोलिक ठिकाणांचा उल्लेख या पॅसेजमध्ये, ज्या ज्या भौगोलिक गोष्टींचा उल्लेख झालेला आहे, ठिकाणांचा उल्लेख झालेला आहे, त्या ठिकाणांची नावे द्या. लिस्ट ऑल द नेम्स, त्याची सगळी नावं द्या. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं की साऊथ इंडिया आहे की नाही, नॉर्थ ईस्ट इंडिया वगैरे हे असे शब्द आलेले आहेत, त्याला जिओग्राफिकल प्लेसेस म्हणतो आपण. तर हे प्लेसेस अशा पद्धतीने जे आहेत ते सगळे लिहायचे आहेत. साऊथ, नॉर्थ, ईस्ट, आहे की नाही, या दिशा ज्या आहेत, किंवा दक्षिण उत्तर भारत जो आहे, किंवा दक्षिणेकडचा भाग म्हणला आपण. त्यानंतर सांगितले की नॉर्दर्न रिजन, साऊदर्न रिजन, हे सगळे भाग जे आहेत हे काय आहेत, इट इज जिओग्राफिकल प्लेसेस. नाव मेक स्मॉल वर्ड्स. Second question we are going to learn. Make smaller words using the letter in the given word. आता दिलेले जे शब्द आहेत त्या शब्दापासून 5 शब्द आपल्याला तयार करायचे, छोटे छोटे. आता ह्याच्यामध्ये किमान 3 लेटर्स असले पाहिजेत, ही अट आहे. आणि अशा एका शब्दापासून 5 शब्द आपल्याला तयार करायचे आहेत.
तर फॉर एक्झाम्पल एक आपण उदाहरण म्हणून घेऊया, बाकीचे तुम्ही बनवू ना. तर या ठिकाणी बघा ॲक्च्युअली आहे, रिफ्रेशिंग, ॲक्च्युअली, त्यानंतर रिफ्रेशिंग, immediately, investigations, meditation, enjoyable, loneliness आणि फ्रेंडशिप, हे सगळे शब्द आहेत. आता याच्यामध्ये जेवढे काही लेटर्स आहेत ते लेटर्सचा वापर करून आपण नवनवीन शब्द बनवायचे, अर्थपूर्ण असे शब्द बनवायचे आहेत. अट अशी आहे की याच्या जेवढे लेटर्स दिलेले आहेत त्याच्यापेक्षा इतकी वाढीव आपण लेटर घ्यायचा नाही आणि याच्यापेक्षा कमी लेटर्स वापरायचे नाहीत, आणि किमान एका शब्दामध्ये कमीत कमी 3 लेटर्स असले पाहिजेत. मग आपण शब्द बघतो की 3 लेटरचे शब्द बनवतो, आपण 4 लेटरचे बनवतो, 5 लेटरचे बनवतो आणि 5 पेक्षा जास्त लेटरचे सुद्धा आपण त्याच्यामध्ये बनवतो. आता तुम्ही असे याला टेबल केला तरी चालेल, की जेणेकरून इथं 3 लेबल किंवा सिलेबल म्हणा, 3 सिलेबल किंवा 3 लेटर्स म्हणा, 3 लेटर असलेले, 4 लेटर असलेले किंवा 5 लेटर असलेले, 5 और मोर दॅन 5 असे हे आपल्याला शब्दांचं वर्गीकरण करता येईल. किंवा याची असंच लिहायला पाहिजे असंही काही नाही, तुम्ही सरळ जरी लिहिलं तरी एका खाली एक तरी चालतं. फक्त तुम्ही जो शब्द लिहिता त्या शब्दाला अर्थ असायला पाहिजे. एकही शब्द, एकही अक्षर दिलेल्या लेटरपेक्षा जास्त नसावं आणि कमीत कमी 3 लेटर्स एका शब्दामध्ये असले पाहिजे. आता हे बघा लेटर्स 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. ॲक्च्युली या शब्दामध्ये 8 लेटर्स आहेत. तर तुमचा जो शब्द बनेल जास्तीत जास्त हा 8 लेटरचा बनेल, त्याच्यापेक्षा जास्त लेटर्स त्या शब्दामध्ये असणार नाही, हे चांगलं लक्षात घ्या. आणि किमान 3 पेक्षा कमी सुद्धा लेटर्स असता कामा नाही. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला किमान 5 एका शब्दापासून 5 शब्द बनवायचे, याच्यापासून 5, याच्यापासून 5, याच्यापासून अजून इकडे आहेत शब्द आपण वाचले, इमिडिएटली, इन्व्हेस्टिगेशन, मेडिटेशन, एन्जॉयबल, लोनलीनेस आणि फ्रेंडशिप. या प्रत्येक शब्दापासून 5 शब्द आपल्याला बनवायचे. फॉर एक्झाम्पल ॲक्च्युअली पासून आपण एक एक शब्द बघूया. ॲक्ट, ठीक आहे, हा एक शब्द होईल ॲक्ट. त्याच्यानंतर बघा तुम्हाला जमलं तर तुम्ही करू शकता ते ॲक्ट किंवा ॲक्च्युअल, ACCUAL, किती लेटर 1 2 3 4 5 6 म्हणजे इकडे ॲक्च्युअल. ॲक्ट म्हणजे कृती करणे, ॲक्च्युअल म्हणजे खरी परिस्थिती. त्यानंतर टॅली, TALLY, 5 लेटर्स आहेत त्याच्यामध्ये. टॅली करणे म्हणजे पडताळणी करणे असा एक शब्द त्या ठिकाणी तयार होतो. त्यानंतर टॉल एक शब्द तयार होईल, TALL, 4 लेटरवाला, TALL टॉल. त्यानंतर ALL ऑल, TALL टॉल. त्यानंतर किती झाले? 5 शब्द झाले बघा, 1 2 3 4 आणि 5, हे 5 शब्द झालेले आहेत. भरपूर शब्द याच्यापासून तयार होतात. तुम्ही किमान 5 शब्द प्रत्येक लेटरपासून तयार करायचं आहे. पुढे बघूया. फ्रॉम द पॅसेज कॉपी करेक्टली एनी 3 सेंटेन्सेस दॅट बिगिन विथ हाऊ. आता तुम्हाला धडा पूर्ण वाचायचा आहे. धडा पूर्ण वाचल्यानंतर त्या ठिकाणी आलेले जे WH हाऊ न जे सुरू होणारे वाक्य आहे, हे 5 वाक्य, 3 सेंटेन्सेस, 3 वाक्य तुम्ही लिहायचे आहेत. त्यानंतर फाइंड द मीनिंग ऑफ फॉलोइंग फ्रॉम ए गुड डिक्शनरी. एका चांगल्या डिक्शनरीमधून खाली दिलेल्या शब्दांची अर्थ शोधा. इन्फ्युजन, रिस्टोरेटिव्ह, इन्स्क्रिप्शन्स, रॅडिकल्स अँड कनोइझर्स,
हे 5 शब्द आहेत, तर या 5 शब्दांचे अर्थ तुम्ही शोधायचे आहे. तर अशा प्रकारे आपण वर्कशॉपमध्ये 4 प्रश्नांवरती आपण चर्चा केलेली आहे. राहिलेले जे प्रश्न आहेत त्याच्यावरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण करणार आहोत. ओके, स्टॉप हिअर. देन यू हॅव टू सॉल्व ऑल दीज 4 क्वेश्चन्स. सर्व 4 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आणि सोडवलेल्या प्रश्नाचा फोटो काढून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायचा. तर आणि धडा जो आहे 1-2 वेळा वाचा, लिहिण्याचा सराव ठेवा. वाचनाचा सराव ठेवा, लिहिण्याचा सराव ठेवा, कारण आपला गॅप बराच पडलेला आहे. ॲक्च्युली आपल्याला काय रिटर्न काम पण नाही आणि वाचनाचं पण काम कमी आहे. वाचन कमी झालेलं आहे, आपलं स्पीड कमी झालं आहे, लिहिण्याचं पण वाचनाचं पण, कारण सराव नाही. तर या गोष्टी करत राहा, सराव करत राहा, तर आपलं स्पीड कमी होणार नाही आणि अक्षर बिघडणार नाही. तर थांबूया आपण या ठिकाणी. धन्यवाद.